पाय दुखतायत ना? हो. एक काम करू, थोडं थांबूया. अरे पण असं चालतं का? कम ऑन मीरा, तू एका स्ट्रेच मध्ये चाललं पाहिजे असं काही नाहीये. सॉरी, मला तुझ्या श्रद्धेला धक्का लावायचा नाही, पण तू थोडा दम खाल्लास ना तर पुढे चालायला एनर्जी मिळेल तुला. असा ताण देत राहिलीस तर पुढे 2 पाऊलही चालणं मुश्किल होईल थोड्या वेळाने. कळतंय? गुड. तिथे बसूयात? हो. सावकाश. इथे बसूयात? हां. बस. एक सेकंड. मीरा, मीरा, अशी कशी तू? अगं पायात खडा रुतला होता तरी तशीच चालत होतीस. हे तंद्रीत काही कळलंच नाही मला. डोक्यात इतके विचार चालू होते ना, तर दुखतं एवढंच कळत होतं. वेडीच आहेस तू. थांब. इथेच बस आता 10 मिनिटं तरी, आणि तोपर्यंत मनात कसलाही विचार आणायचा नाही. ओके? गुड. अजून अर्धा तास लागेल आपल्याला मंदिरात पोहोचायला. निघूयात? बरं वाटतंय ना? हो. चल. ओके आहेस ना? सावकाश. कामात लक्ष नाही तुझं, सुळबुळ चालू आहे. भूक लागली आहे का? पानं घेऊ का वाढायला? मलाही भूक लागली. चल आपण जेवूया. मला नाहीये भूक. तुला वाढू का? तुला भूक नाहीये की कोणाची वाट बघतेयस? मी कशाला कोणाची वाट बघेन मामा? संध्याकाळी मीरकडे खूप खाल्लंय म्हणून मला भूक नाही.
ओके, मला माहितीये तू मला मुद्दाम चिडवतोस, पण मला काही ताईची काळजी वगैरे नाही. मुलांना फोन करून बघतो, कुठपर्यंत पोहोचले ते तरी कळेल. बस आलो समोरच. सेकंड. मामा आहे. हा मामा. हा हॅलो. अरे कुठपर्यंत पोहोचला तुम्ही? आणि मीराला अनवाणी चालणं जमतंय का रे? हो हो जमतंय जमतंय. बरं मामा, आम्ही मंदिराजवळ पोहोचलोच आहोत. बस दर्शन झालं की निघू लगेच. अरे वा वा, पोहोचला तुम्ही. गुड गुड. हा मामा ऐका ना, मीरा असं म्हणतेय की जेवणासाठी थांबू नका, म्हणजे आमच्यासाठी थांबू नका. तुम्ही आणि मधुरा जेवून घ्या. मधुराला भूक सहन नाही होत. ऐकलं ऐकलं ऐकलं. आम्ही दोघ जण जेवून घेतो. तुम्ही नीट या रे. ओके मामा. ऐकायला आलं म्हणतायत. चल सावकाश. हो. काही म्हण, मंदिरात जाऊन आलं ना की प्रसन्न वाटतं. आणि मला तर खूप सवय आहे, कारण आमचं नाशिक तर तीर्थक्षेत्रच आहे ना. खूप देवळ आहेत, मनात येईल तिथे जाऊ शकतो. तशी देवळं इथेही बरीच आहे. आणि देवही सगळ्या देवळात आहे. पण खरा देव फक्त एकाच मंदिरात स्थिर असतो, प्रत्येकाच्या मनाच्या मंदिरात. काय मागितलंस देवाकडे? तुला तुझं मन जपणारा, तुझ्यावर प्रेम करणारा नवरा मिळेल. तू स्वतःसाठी काहीच मागितलं नाही? सुचलंच नाही. हात जोडल्यावर जो पहिला विचार आला, जी पहिली इच्छा झाली ती हीच होती. मग तीच मागितली. तू काय मागितलं? मी मागितलं की मधुराचं आयुष्य खूप आनंदाचं, सुखाचं आणि यशाचं असू दे. माझं बाळ चिडलंय ना माझ्या, म्हणून मी देवाला म्हटलं, बाप्पा तिचा राग लवकरात लवकर मिटू दे बाबा. ऐक, माझं जेवून घेतो, नाही तर मी समजेन मीरासाठी थांबली असतो. हे राग बीग सगळं खोटं, खरं ना? अजिबात नाही. मी कशाला थांबू तिच्यासाठी? अगं तू
अजून भरभर जेव. हा काय मी ओरडतेस काय ओरडत नाहीये, जेवते. एवढ्या उशिरा? हो, माझी मर्जी. काय प्रॉब्लेम आहे? आणि बाय द वे, मी कोणाची वाट बघत थांबले नव्हते. पण मी कुठे म्हंटल? मी सांगितलं ना तुला जेवते, तुम्हाला डिस्टर्ब करू नको. सी यू टुमॉरो. मधुरा, हॅलो. तर ते मीराचा राग त्या बिचाऱ्यावर कशाला काढतेस तू? मामा, तू आता जेव देणारच मला? नाही ना, जेव ना, जेव जेव. पण रागाच्या भरात सगळं संपवू नकोस. मीराला अजून जेवायचंय. माहितीये मला, मी काय एवढी ही नाहीये. जाऊ दे, झालं माझं जेवण. हसायला काय झालं? मग मधुराने गुंडाळला ना तुला एका मिनिटात. पोपट केलाय तुझा. उगाच आगाऊपणा करू नको. माझ्यावर काय रागवतो? की तुला भाव देत नाही तर सरळ ऑप्शनला टाक तिला. ऑप्शनला टाक म्हणजे? मला नाही जमणार तिला ऑप्शनला टाकायला. आणि भाव देत नाही म्हणजे काय? तिला काय माहिती ती माझ्यासाठी किती स्पेशल आहे. आणि फ्रेंडशिप मध्ये असं काय भाव देणं वगैरे कंपल्सरी नाहीये. कोणी किती कोणावर ओढू शकतं. मग दाखवून दे तिला ती तुझ्यासाठी किती स्पेशल आहे म्हणून. मग बघ काय होतं ते. यार मला नाही जमत हे. आहे एक घिसीपिटी आयडिया आहे, पण अख्खं जग तीच वापरतं. शरू, या बाबतीत तुझ्याकडे भरपूर नॉलेज आहे ना? तुला माहिती नसेल, पण मी ऑलराऊंड विकिपीडिया आहे. तू आयडिया ऐक ना. तू असं प्रिटेंड कर की तुला कोणीतरी दुसरीच मुलगी आवडते. मग बघ ती जेलस होते की नाही. सिम्पल. ते एक फटवताना नाकीनं होत्यात माझ्या. आता दुसरी शोधायची म्हणजे हे नाही जमणार मला. दुसरी कशाला शोधायला पाहिजे? म्हणजे शरू अशरू की आयडिया बताती. सावकाश. हे पण मस्त झालं ना आज दर्शन. हो, बट थँक्स टू यू. नाहीतर इतकं अंतर एकटीने जाणं शक्यच नव्हतं. यू आर ऑलवेज वेलकम. रुमाल? अरे असं कसं देऊ? धुवून देते मी तुला. ओके बरं, आत गेल्यावर गरम पाण्याने पाय शेक जरा. मी फ्रेश होतो. ऐकू फारच दुखतायत पाय. ऐकू भूक पण लागली. काय करू?
दमून झोपली का काय? जेवली पण नाहीये. खरंच झोपलीये का? वाट बघत होतीस ना माझी? हे, मी कशाला वाट बघू? अच्छा, म्हणजे घराचं दार स्वतःच उघडलं आता. अरे, वा, जेवण सुद्धा आपोआपच गरम झालेलं दिसतंय. अरे वा, ताट, वाटी, पाणी, टेबलावर जादू झाले की काय? ओ, माझी एक लाडावलेली लहान बहीण आहे मधुरा. तिने केलेलं दिसतंय सगळं, नाही? मला वाटतं तुझ्या मामाने केलं असेल. तसंही जेवणाचं त्राणच नाहीये माझ्या. पायाला पण सूज आलीये, पाय दुखतोय. मी फ्रेश होते आणि सरळ झोपतेच. आई गो, आई गो. बस चुपचाप. बघू नकोस अशी. कोणीतरी बोलत नाहीये माझ्याशी. हे बघ, तू जास्त आगाऊपणा करू नकोस, नाही तर मी तुझ्याशी बोलणं पुन्हा बंद करेन. पण प्रत्यय आला मला. बाप्पा प्रसन्न झाला माझ्यावर. 15 दिवसांच्या ऐवजी एका दिवसातच भांडण मिटलं आपलं. पण गणपतीने मिटवलं कशाला? नाही म्हणजे तू तर त्याला लग्न ठरू दे असं सांगायला गेली होतीस ना? अरे हो, ते तर विसरूनच गेले मी. मी तर बाप्पाकडे मागितलं की माझं मधुराशी झालेलं भांडण लवकरात लवकर मिटू. गुड. लग्नाचं नाही ना सांगितलंस? नकोच करूस लग्न. तसंही आपल्या दोघींमध्ये तिसरं कोणी नकोच यायला. आदित्यचं फोन. हा बोल आदित्य. हॅलो, जेवलीस का? नाही अजून. आपण एकत्र जेऊया ना. तू झालास फ्रेश? झालो फ्रेश, आलोच. किती चांगलं आहे गा. ते तर आहे, पण आता काय झालं असं विशेष? म्हणजे तुला साक्षात्कार का झालाय? साक्षात्कार नाही ग, पण माणसाच्या अशा छोट्या छोट्या वागण्यातून त्याचा मोठेपणा कळतो. आणि देवाकडे काय मागितलं माहितीये? काय? की माझं एखाद्या चांगल्या, मला साजेशा, माझ्यावर प्रेम करणाऱ्या मुलाशी लग्न व्हावं. हो, सो स्वीट. बघ ना, म्हणजे तो इतकं चालत आला माझ्यासोबत, पण त्याने स्वतःची सगळी पुण्याई माझ्या पदरात टाकली. स्वतःसाठी काहीच मागितलं नाही. जो खरंच चांगला असतो ना, तोच असं वागू शकतो. म्हणजे स्वतःचा विचार न करता फक्त दुसऱ्याच्या सुखाचा विचार करायचा सोपी गोष्ट नाही. आय नो. मला तर नाही बाबा जमणार असा थोरपणा.